सोलापूरकर नमस्कार. आज सोलापुरामध्ये लाड कमिटी संदर्भात जे कामगार भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, त्याचे जे प्रणेते आहेत, त्याचे जे मुख्य प्रवर्तक आहेत, ते आज चरणसिंह टाक या ठिकाणी आपल्या इथं आलेले आहेत. तर त्यांच्या सोलापूरकरांच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्यासोबत आपण सोलापुरातील त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामधील जी नोकर भरती सुरू आहे, लाड कमिटी संदर्भातले असेल किंवा इतर साफसफाई कर्मचारी जे असतील त्यांच्या संदर्भातल्या या ठिकाणी आपण लोकप्रवाह मीडिया संवाद साधत आहे. सर, काय सांगाल की आज जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लाड कमिटी संदर्भात भरती होत आहे आणि जे मागासवर्गीय असतील किंवा साफसफाई कर्मचारी असतील तर त्यांच्या वारसांना, म्हणजे नातू असतील किंवा त्यांची मुलं असतील, त्यांना नोकरी मिळत आहे, परंतु सध्या पंतू संदर्भात अजून निर्णय होत नाही. तर या संदर्भात आपण काय सांगाल? मी चरणसिंह टाक, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन. सर्वप्रथम मी आपण या ठिकाणी सफाई कामगारांच्या या ज्वलंत प्रश्नांच्यासाठी या ठिकाणी आलात म्हणून मी आपल्या या प्रचार माध्यमाच्या मी स्वागत करीत आहे. त्यामध्ये लाडपागे समितीच्या अनुषंगाने लाखो सफाई कर्मचारी लाभ घेत आहेत. त्या अनुषंगाने मध्यंतरी सोलापूर महानगरपालिकेमध्ये काही प्रकरण प्रलंबित होते, काही प्रकरण वारस हक्काचे जे आहे ते पेंडिंग होते. 1975 पासून लाड कमिटीची स्थापना झाली. त्यानंतर अनेक लढे दिल्यानंतर मग शासनाने एक आदेश निर्गमित केला 24/2/2023 रोजी. त्या आदेशामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, जवळच्या नातेवाईकामध्ये नात असतील, नातसून असेल, या सर्व लोकांचा उल्लेख आहे. तेव्हा महानगरपालिकेने कुठल्याही कारण दाखवून आणि त्या लोकांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवू नये, अशी आमच्या संघटनेची स्पष्ट भूमिका आहे. आयुक्तांनाही आम्ही पत्र दिलं आहे. त्यानंतर जे लोक 3 अपत्य ज्यांचे आहेत त्या लोकांचेही प्रश्न त्यांनी मागे ठेवले होते. त्यासाठी सुद्धा त्या 24/2/23च्या आदेशामध्ये स्पष्ट करायला लावलं आहे आपण की अपत्य किती असतील तरी वारस हक्काच्या नोकरीला कुठल्याही प्रकारच्या बाधा येणार नाही. तेव्हा असे प्रश्न जे पेंडिंग आहेत तेही त्यांनी काढावेत. त्यानंतर मुख्य इथे दौऱ्याचा हेतू एकच आहे की 27 तारखेला 27 फेब्रुवारीला उल्हासनगर येथे महाराष्ट्र वर्किंग कमिटी, जी बाली मंडेपू हे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, यांच्या कमिटीची एक बैठक उल्हासनगरमध्ये संपन्न होत आहे. त्याच्यात प्रामुख्याने घरांचा प्रश्न आहे, नवीन नोकर भरतीचा प्रश्न आहे, ठेकेदारी जी आहे ती समूल नष्ट झाली पाहिजे. कारण नेचर ऑफ वर्क रेग्युलर जे आहे जे आणि तो त्याचा ॲक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट्स रेग्युलायझेशन अँड ॲबोलिशन ॲक्ट 1970, त्या अंतर्गत जो काम रोजचं आहे, दैनंदिनचं काम आहे, डेलीचं काम आहे, रुटीनचं काम आहे, त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणता कामा नये. तेव्हा ठेकेदारी ही संपूर्ण महाराष्ट्र शासनाने बंद केली पाहिजे. त्यासाठी लाड कमिटीने सुद्धा घाणीच्या कामामध्ये ठेकेदारी आणू नये असे स्पष्ट आदेश आहे. तो एक मुद्दा आहे. त्यानंतर आता आपण बघितलं असेल की सोलापूरमध्ये बुधवार पेठमध्ये जी जुनी वसाहत होती, जे घरं नगरपरिषदेने फार पूर्वी बांधलेले होते, ते धोकादायक इमारत झालेली आहे. त्या सर्व इमारतींना मध्ये राहणारे जे आपले सफाई कर्मचारी आहेत त्या लोकांना मोफत सदनिका दिली पाहिजे आणि त्यांना राहण्याची व्यवस्था जोपर्यंत होत नाही, त्यांना जोपर्यंत नगर परिषद त्यांना कुठे व्यवस्था करत नाही, तोपर्यंत त्या लोकांना भाड्याची किंवा त्यांना
आज आम्ही असं बोलू शकत नाही का धोकेदायक मधून आम्ही हलत नाही. आम्ही हलायला तयार आहोत, परंतु तुम्ही व्यवस्था करा. त्यांनी कुठे राहायचं एक ट्रान्झिट कॅम्प तयार करा आणि त्या ठिकाणी त्या लोकांची आधी व्यवस्था करा, नंतर त्यांना तिथून हलवा. हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे जे लोक वारस हक्काचे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न त्वरित यांनी मार्गी लावायला पाहिजे. असे अनेक प्रश्नांच्या बाबतीत आम्ही 27 तारखेला जी मीटिंग घेणार आहोत त्याच्या प्रचार प्रसाराच्यासाठी आम्ही आमच्या राज्यस्तरीय दौरा आहे, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे. तेव्हा या नंतर 27 तारखेला आम्ही ठराव करणार आहोत. राज्याचे लाखो सफाई कामगारांचे अनेक जे हे प्रलंबित प्रश्न आहेत या प्रश्नांच्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि तिथे हजारोच्या संख्येने सफाई कर्मचारी वर्ग जमणार आहे. हे मुंबईमध्ये आम्ही महाअधिवेशन घेणार आहोत. तर याच्यात बार्टीमध्ये जे सफाई कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाच्यासाठी त्यांना ग्रँट्स दिली पाहिजे, त्यांना अनुदान दिलं पाहिजे. त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च शासनाने केलं पाहिजे आणि त्यासाठी जी काय विशेष घटक योजना आहे त्या विशेष घटक योजनेच्या अंतर्गत जो काय पैसा आहे तो पैसा इतरत्र वापरू नये, तर या दलितांच्या मागासवर्गीयांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाच्यासाठी वापरावा आणि त्यांना हॉस्टेलमध्ये आश्रमशाळेमध्ये अग्र हक्काने त्यांना तिथे प्रवेश द्यावा, त्यांना तिथे स्थान द्यावा. असे अनेक प्रकारच्या शैक्षणिक शिक्षण घेणारे मुलांच्यासाठी सुद्धा आमचे प्रश्न आहे. बेरोजगार जे आहे मुलं त्या लोकांच्यासाठी किमान 50 लाख रुपयेच्या त्यांना कर्ज वितरण करून त्यांना नवीन रोजगाराच्यासाठी ट्रेनिंग द्यावं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना त्यांचा जे काय व्यवसाय आहे त्या व्यवसायामधून जो काय प्रोडक्शन निघणार आहे त्याच्या वापर करणं किंवा त्याला संपूर्ण खरेदी करण्याची गॅरंटी ही महाराष्ट्र शासनाने घ्यायला पाहिजे. कारण या समाजाचे मुलं जे आहेत ते उद्योजक होत नाही, तेव्हा या समाजाची मुलंही उद्योजक झाले पाहिजेत अशा पद्धतीची आमची धारणा आहे आणि यासाठी आम्ही महाअधिवेशन मुंबईला घेणार आहोत आणि 27ची मीटिंग घेणार आहोत. सध्या महापालिकेत लाडबाग कमिटीनुसार नोकर भरती सुरू आहे. त्यामध्ये वारस म्हणून जे तुम्ही म्हणल्यासारखं नातसून असेल किंवा नातू असेल इथपर्यंत ते घेत आहेत, परंतु पंतू जे आहेत त्यांच्या संदर्भात अजून त्यांची काय कार्यवाही होताना दिसत नाही. त्या संदर्भात आपण काय पुढील पाऊल उचलणार आहात? असं आहे की राज्य शासनानेच पाऊल उचललेलं आहे. आता अधिकाऱ्यांना जर काय कळत नसेल तर मग तो कसला अधिकारी आहे? अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळेस जे आहे ते अभिप्रायाच्यासाठी शासनाकडे पाठवण्याची आवश्यकता नाही. शासनाने अनेक वेळ यांना तंबी दिलेली आहे की तुम्ही प्रत्येक बाबीसाठी इथे तुम्ही अभिप्रायासाठी पाठवू नका. त्याच्यात स्वयंस्पष्ट अहवाल दिलेला आहे आदेशामध्ये की जवळच्या नातेवाईक नियर रिलेटिव्हचा अर्थ काय असतो, तेव्हा तो आपला नातू आहे आणि त्याची बायको जे आहे ती नातसून होणार की नाही, नातूला आजोबाची जागा मिळायला पाहिजे का नाही, हा प्रश्न जो आहे तो समजायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांना. ते जाणीवपूर्वक जे आहे जातीवादी पद्धतीने तर हे असं करत असतील तर उग्र आंदोलन करू आम्ही. मग सोलापूरमध्ये सफाई कर्मचारी भरपूर आहेत. महापालिकेच्या वतीनं आता आपण पाहतोय की बऱ्यापैकी सुविधा दिल्या जात नाहीत किंवा त्यांना पुरवठा केला जात नाही. मग ते हँडग्लोव्ज असतील किंवा इतर साफसफाई करत असताना ड्रेनेजमध्ये उतरताना आम्ही कर्मचारी बघतो की ते उघड्या हाताने किंवा तसंच उतरतात, त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही. या संदर्भात आपण काय सांगा? तर यासाठी मॅन्युअल स्क्वेंजर्सच्या साठी एक सर्वेक्षण समिती तयार झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. या जिल्ह्यामध्ये बालीमंडेपू आणि अनेक लोक आमचे जे आहेत त्या कलेक्टर साहेब चेअरमॅन आहेत. मग त्यांच्याकडे ही मीटिंग प्रत्येक 2-3 महिन्यामध्ये आढावा बैठक होत असते. तेव्हा सोलापूरच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो
तर सोलापूरमध्ये हँड ग्लोव्ज देत नसतील किंवा मॅन्युअल स्क्वेंजिंगचं जर काम करून घेत असतील तर तो दंडात्मक कारवाई होऊ शकते अधिकाऱ्यांवर. आणि त्याच्यासाठी ॲक्ट आहे, 2013चा ॲक्ट आहे, 2012चा ॲक्ट आहे. तो सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्पष्ट आदेश दिलेला आहे आणि त्यासाठी ही समिती तयार झालेली आहे. या समितीने सर्वेक्षण करावा, या समितीने आपल्या महानगरपालिकेमध्ये व्हिजिट करावी आणि आयुक्तांना जाब विचारावा की या अशा पद्धतीने आजही हाताने मैला साफ करण्याची जर प्रथा असेल तर ती मोडीत काढायला पाहिजे. अन्यथा मी सुद्धा या मॅन्युअल स्क्वेंजिंग समितीच्या स्टेटवर आम्ही जो अहवाल दिला आहे त्या याच्यावर मी सदस्य होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही शासनाला कोणकोणत्या नगरपरिषद, कोणकोणती महापालिकेमध्ये किती मॅन्युअल स्क्वेंजिंग आजही चालू आहे. मॅन्युअल स्क्वेंजिंगचा अर्थ काय माहिती आहे का? मानवीय मलमूत्र हाताने साफ करणारा काम म्हणजे मॅन्युअल स्क्वेंजिंग. मग ते मॅन्युअल स्क्वेंजिंगचं काम जर सोलापूरमध्ये अधिकारी लोक करत असतील तर निश्चितपणे त्या असल्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार आहोत आणि कारवाई करणार आहोत. आणि त्यांना एक सूचना पण आम्ही देतोय की त्यांनी अशा पद्धतीचे एक तर हँड ग्लोव्ज द्या, त्यांना त्यांना गमबूट द्या, त्यांना हँड ग्लोव्ज द्या, त्यांना मास्क द्या. अशा पद्धतीचे जे सेफ्टी इक्विपमेंट आहे ते त्यांना दिले पाहिजे, ते पुरवायला पाहिजे. ती त्यांची बॉन्ड ड्युटी आहे. आता जे आपलं अधिवेशन आहे त्या अधिवेशनात सोलापुरातून किती लोक येण्याची अपेक्षा आहे आपल्याला? आता सोलापूरमधून कमीत कमी अध्यक्षांनी आता मला कालच्या मीटिंगमध्ये सांगितलं 3-4 हजार लोक आम्ही निघणार आहोत. तर मोठ्या संख्येने येथून लोक निघणार आहेत आणि याहीपेक्षा जास्त लोक येतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. आज या ठिकाणी आपल्यासोबत अखिल भारतीय साफसफाई कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाकजी आपल्यासोबत होते. त्यांनी सोलापुरातील विविध प्रश्नावरती या ठिकाणी आपल्या लोकप्रवाह माध्यमाशी संवाद साधलेला आहे. त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये जे साफसफाई कर्मचारी आहेत ते साफसफाई कर्मचारी आपले काम करत असताना आपण पाहतोय, सर्वजणच पाहतोय की त्यांना कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे सेफ्टी साधनं नसतात. मग ते हँड ग्लोव्ज असेल, मास्क असेल किंवा गमबूट असेल तर आपण उघड्या डोळ्याने सर्वजण पाहत असते. चरणसिंह टाकजी साहेबांनी सांगितले की या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्या गोष्टी पुरवाव्यात आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याची मागणी करून आपण जे काम करत असतो त्यावेळी त्यांनी ते सर्व साहित्य घेऊनच काम करावं असं आव्हान या ठिकाणी टाक साहेबांच्या वतीनं व लोकप्रवाह मीडियाच्या वतीनं आपल्यास करण्यात येत आहे. धन्यवाद. यावेळी बाली मंडिपो, अजित गादेकर, अभिजित कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.